स्वतःच्या कर्तृत्वाने अगर थोरपती मिळाल्याने जिचे आयुष्य कीर्तिमंत ठरेल अशा नामवंत स्त्रियांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। मित्रांनो, आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांची जयंती आहे। आता काही विद्यार्थ्यांची भाषण होतील व स्वागताचा कार्यक्रम झाला। ज्यांच्या कुशीत तेजोमय पर्व जन्माला आले, ज्यांच्या कुशीत तेजोमय पर्व, ज्यांच्या संस्कार शिक्षणाने फुलवलं शिवराय नावाचं स्वप्न, त्या राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। एवढे बोलून मी माझी प्रास्ताविका संपवते। जय हिंद, जय भारत। जननी घडविला विधाता, स्वराज्याच्या जननी घडविला विधाता, धन्य त्या स्वराज्य जननी राजमाता, धन्य त्या स्वराज्य जननी राजमाता। आज मी आपल्या समोर महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून त्या माऊलीने गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। आज 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस। प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा, मानाचा। आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते। सन 1605 साली त्यांचा विवाह शहाजी राजे यांच्याशी झाला। जिजाबाई व शहाजीराजे यांना संभाजीराजे व शिवाजीराजे असे 2 पुत्ररत्न होते। राजमाता जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या, त्या लहानपणापासूनच चाणाक्ष व तेज होत्या। मित्र हो राजमाता जिजाऊ यांचे थोरले बंधू दत्तोजी यांनी जिजाबाईंना तलवारबाजी, घोडेस्वारी, राजनीती, न्यायनीती यांचे सुद्धा धडे दिले होते। अशा या महान राजमाता जिजाऊंचे 17 जून 1674 रोजी निधन झाले। जाता जाता एवढंच म्हणे, शुभासारखा असावा पुत्र, जिजाऊ सारखी माता, शुभासारखा असावा पुत्र, जिजाऊ सारखी माता, तरच देशात नांदेल न्याय आणि शांतता, तरच देशात नांदेल न्याय आणि शांतता। जय जिजाऊ, जय शिवराय। 1598 रोजी माळसा राणी आणि लखुजीराव जाधव यांच्या घरी जन्माला आली, तेव्हा दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं। जिजा म्हणजे जय आणि विजय, आजूबाजूला सरदारांची वर्दळ, न्यायनिवाडे तर नित्याचे, असं होतं आमचं बालपण। पण आम्ही निश्चय केला होता, जेव्हा आम्ही पहाटे घोड्यावर रपेट काढायला जायचो, तेव्हा गावकासातल्या काही बायका आमचं कौतुकही करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या। काही तर म्हणतात कसं होईल या मुलीचं, पण आम्ही निश्चय केला होता। मग आमचं लग्न शहाजीराजेंसोबत झालं। आमच्या पोटी शुभा जन्माला आला। शुभांना आम्ही रामायण, महाभारत अशा गोष्टी सांगत असो। अंगणातील तुळस, गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कुणी वाकड्या नजरेला पाहत असेल तर त्याची गाय करण्यात येणार नाही, अशी शिकवण आम्ही शिवबाराजांना दिली। स्वराज्याची सावली ज्यांनी शिवरायांना दिशा दावली, स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाराजांना दिशा दावली, स्वराज्याची गुढी उभारली, धन्य ती जिजाऊ माऊली, धन्य ती जिजाऊ माऊली। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय जिजाऊ, जय शिवराय। अन्यायावर पलटून वार करायचे, नाव वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे। 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी जिजाबाईंचा जन्म झाला। शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला। जाधव व भोसले यांच्या घराण्यातील दोन्ही घराण्यातील पराक्रमाच्या परंपरा जिजाबाईंच्या ठेवतील। रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार पाहून जिजाऊंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे। हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते। त्यांनी लहानपणापासून शुभांना अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून रांगणातील तुळस, गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले। स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी हाती तलवार घेतली। जिजाऊ या शूरशर्णाच्या युद्धनीतीमध्ये कुशल होते। शुभांना त्यांनी युद्धनीतीचे शिक्षण दिले होते। तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी, तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी, धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी, धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी।
जादवली हो नतमस्तक हे आदराने जिजाऊ तुमच्या चरणी हो नतमस्तक हे आदराने जिजाऊ तुमच्या चरणी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते जय जिजाऊ जय शिवराय भद्वा अस्मती फडवला जादवली मराठी अस्मिता भद्वा अस्मती फडवला जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला मराठ्यांच्या रक्ता ज्यांनी स्वाभिमान सजवला ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविद्या प्रयत्न केला अशा राजमाता जिजाऊ यांची आज जयंती राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला 1598 रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते त्यांनी त्यांच्या लहानपणीच त्यांनी युद्ध कौशल्य संपादन केले होते त्यावेळी परिस्थिती खूप वाईट होती मुदल मराठ्यांच्या जनतेवर अन्याय अत्याचार करत होते मुलींच्या आबरूवर हात घालत होते असे तोटे तरी होते अन्याय अत्याचार करणाऱ्या मुलांनी 10 वेळा विचार केला पाहिजे असे जिजाऊंना वाटत होते जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले याच्याशी झाला शहाजी व जाधव घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडेच होती जिजाऊंकडेच होती त्यांनी आपल्या ही तुटी तरी व्हायला तेव्हा जिजाऊ यांच्या पोटी शिवबा जन्माला आले 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जिजाऊ यांच्या पोटी शिवबा जन्माला आले जिजाऊचे स्वराज्याचे स्वप्न शिवबा साकारत ते असा त्यांना ठाम निश्चय होता शिवबांनी पण तसेच केले शिवबांनी आपल्या माताचे म्हणजे जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले रयतेवर अत्याचार करू दिला नाही आपले मराठ्यांची स्वतंत्र स्थापन केले शोभा आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी जगले त्यांनी कोणावरही अत्याचार केला नाही हे एवढे पूर्ण फक्त जिजाऊंच्या संस्कारामुळे झाले जिजाऊंनी फक्त शोभांवर संस्कार केले नाही तर छत्रपती संभाजी महाराजांवर संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांसाठी स्वराज्य स्थापन केले शेवटी जाता एवढेच बोलले तुमची पराक्रमाची शाखा पूर्ण जगात घडवते धन्य ती जिजाऊ आणि धन्य ती शोभा धन्य ती जिजाऊ आणि धन्य ती शोभा एवढे बोलून मी माझे दोष सांगते जय हिंद जय भारत तलवार हाती छाटला मुरली अहंकार जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार आज शेकडो वर्षानंतरही माँसाहेब जिजाऊंचे नाव आपल्या ओठांवर आहे जय जिजाऊ हे शब्द उच्चारतात प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये येते महाराष्ट्राच्या मातीत असा कोणी नसेल की त्यांना जिजाऊंविषयी माहिती नसेल एवढेच काय तर या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांवर मातीच्या कणाकणांवर व महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरलंय ते नाव म्हणजे स्वराज्यजननी जिजाऊ पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ अन्यायाला चिरडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे जिजाऊ स्वराज्याची प्रेरणा म्हणजे जिजाऊ जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की त्यांच्याविषयी किती सांगितले तरी कमीच आहे अशा आदर्श माता व पराक्रमाची गाथा माँसाहेब जिजाऊ यांची आज जयंती आहे त्यांच्या कार्यात प्रथम माझा मानाचा मुजरा 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते लहान वयातच त्यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले खेळण्याच्या वयात हाती तलवार घेऊन त्यांनी युद्ध कौशल्य पारंगत केले कमरेच्या शोभेच्या अलंकारापेक्षा कमरेच्या तलवारीला त्यांनी अलंकार मानले जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला बालपणापासूनच शिवबांना पराक्रमाच्या शौर्याच्या कथा सांगून जिजाऊंनी घडवले आपल्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे काम तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला त्यांनी स्वराज्य स्थापनेचे बीज शिवरायांमध्ये पेरले पुत्र व्हावा तर शिवबासारखा असे जर प्रत्येक आईला वाटत असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हायला हवे जिजाऊंसारखे संस्कार आपल्या मुलांवर करायला हवे आज आपण जितक्या अभिमानाने छत्रपती
शिवाजी महाराजांचे नाव घेतो तितक्याच अभिमानाने जय जिजाऊ असे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले ते केवळ जिजाऊंमुळे. म्हणून असे म्हणायचे असते की झुकला तख्त दिल्लीचा अन भगवा आसमंती फडकला, झुकला तख्त दिल्लीचा अन भगवा आसमंती फडकला. तुमच्यामुळे जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला, तुमच्यामुळे जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. जय जिजाऊ, जय शिवराय. जिजाऊ उपकार कधी ना फिटणार, थोर तुमचे जिजाऊ उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंतचे नाव तुमचे नाही मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंतचे नाव तुमचे नाही मिटणार. आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊंचा जन्मदिन. जिजाऊ जन्मदिन दिवशी प्रथम मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आज 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला व जिजाऊच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव मासाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊचा विवाह झाला व पुढे त्यांनी वीर पुत्राला जन्म दिला, त्याचे नाव म्हणजे शिवबा अशी ही जिजामाता. अंगणातील तुळस कोट्यातली गाय आणि घरातली माय, अंगणातील तुळस कोट्यातली गाय आणि घरातली माय. यावर कोणी वाकडी नजर टाकली तर तरी ठार मारण्याचा आदेश होता. अशा त्यांनी या वीर पुत्राला जन्म दिला. त्या जिजाऊंचे माझे कोटी कोटी वंदन, या जिजाऊंना माझा कोटी कोटी वंदन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय हिंद, जय भारत. मुघली अलंकारी घेऊनी तलवार हाती छाटला, मुघली अलंकारी जिजाऊ तुमच्या नावाने दाही दिशा जे काय, दाही दिशा जे काय. आज शेवटी वर्षानंतरी मासाहेब जिजाऊ तुमचं नाव ओढ्यावरच आहे, मासाहेब जिजाऊ तुमचं नाव ओढ्यावरच आहे. महाराष्ट्राच्या मातीवर असं कोणी नाही की त्याला जिजाऊ विषय माहित नाही, महाराष्ट्राच्या मातीवर असं कोणी नाही की त्याला जिजाऊ विषय माहित नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यावर, महाराष्ट्राच्या कणाकणाच्या मातीवर जे नाव कोरले ते नाव म्हणजेच महाराष्ट्राची जिजाऊ सोनारी, महाराष्ट्राची जिजाऊ सोनारी. आज महाराष्ट्राची जिजाऊ सोनारी, आज महाराष्ट्राची जिजाऊ सोनारी. आज जिजाऊ यांची जयंती आहे. यांच्या निमित्त कार्यक्रमाला माझा मानाचा मुद्रा करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 12 जानेवारी 1598ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630ला जिजाऊच्या पोटी एक शिवबाचा जन्म झाला, जिजाऊच्या पोटी एक शिवबाचा जन्म झाला. पुत्र हवे तर शोभासारखे असे प्रत्येक आईला वाटले असेल तर, पुत्र हवे तर शोभासारखे असे प्रत्येक आईला वाटले असेल तर, या प्रत्येक आईला वाटले असेल तर या जिजाऊला मान द्या, या जिजाऊला मान द्या. जाता जाता एवढेच बोलते की झुकली तख्त दिल्लीला, झुकली तख्त दिल्लीला, झुकली तख्त दिल्लीला अन भगवा फडकला अस्मती फडकला, अन भगवा फडकला अस्मती फडकला. जिजाऊ तुमच्यामुळे सोनेरी इतिहास घडला. जय जिजाऊ, जय शिवराय. भोसलेची सूट, शिवबाची माता, भाग्य कोणती अजून. हिंदवी स्वराज्याची पातिका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. आमचा जन्म होताच दारोदार तोरणे लावली गेली, रांगोळी काढली गेली, हत्तीवर साखर वाटली गेली. आमचं नाव जिजा ठेवलं गेलं. आईच्या इच्छेखातीर आम्ही 6 भाषा शिकलो. त्या 6 भाषेची शिकवण आम्ही शिवबराजांना दिली. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, याची गाय करू नका अशी शिकवण आम्हाला दिली. आम्ही शिवबराजांना दिली. लोक शिवबराजांबद्दल बोलत असेल तेव्हा असेही बोलायचे. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामाताची. म्हणूनच तर म्हणते जय भवानी, जय शिवाजी. एक उजाडी लाका पेटल्या मसाली, स्वराज्य संकल्पाची नवी पहाट झाली, नवी पहाट झाली. स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य लाभलेली आहे. जगदंबेची कृपा, जगदंबेची कृपा. होय आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ, होय आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ. एक काळ असा होता मावळ्यांनो, या महाराष्ट्रात अनेक परिके सता धमाकूळ घातल्या. अशा काळात 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी आमचा जन्म झाला. आई मासाराणी व वडील लखुजीराव जाधव माझ्या जन्मवेळी खूप खुश होते. सर्वत्र आनंदाला उधाण आले. दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं बांधली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचे नाव जिजा असे ठेवले. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्द, युद्धाचे डावपे, सल्ला मसरत, रयतेची गायराणी नाही तर असं होतं आमचं बालपण. आम्ही युद्ध शिकलो, आम्ही निश्चय केला इतरांचे रक्षण करण्याचा.
पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आम्ही शिवबांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले होते. त्यांना युद्धकलेचे धडे दिले. शिवाजी मोठे झाले, मोठमोठ्या मोहिमेवर जाऊ लागले. आम्ही त्यांना आत्मविश्वास, चातुर्य, संघटन, शौर्य, एकतेची बीज पेरली. जाता जाता मी एवढेच बोलेल की थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव कधी मिटणार नाही. नाव कधी मिटणार नाही. जय जिजाऊ, जय शिवबा. तेज दिसणारे, व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे, शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. ओळखलात का मला? मी जिजाऊ, लखोजीराजेंची लेक, मानवजीराजे भोसले यांची सून आणि शहाजीराजे यांची धर्मपत्नी, अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजीराजेंची आई. होय, अभिमान वाटतो मला माझ्या शोभासारख्या पुत्राला जन्म देऊन माझी पूज धन्य झाली. हजारो मावळ्यांच्या घामाच्या आणि रक्ताच्या सिंचनाने पावन झालेल्या माझ्या शुभांना आज या स्वराज्य मिळवले. आणि आज या स्वराज्यामध्ये लेकीबाई सुरक्षित नाहीत. आज या स्वराज्यामध्ये लेकीबाई सुरक्षित नाही. माझ्या स्वराज्यामध्ये खरी स्त्री ती शत्रूची काठी असेल ना, माती समान मानून माझ्या शुभांचा मान सन्मान केला. आणि या स्वराज्यामध्ये माझ्या लेकीबाई सुरक्षित नाहीत. आणि असे म्हणतात की स्वराज्यात जिजाऊ तुमचे कर्म तुमचे जिजाऊ कधी उपकार न फिटणार. सूर्यचंद्र असेपर्यंत नाव कधी न मिटणार. तुम्ही त्या 21व्या शतकातील त्या विज्ञानी लोक काय करतात रे? गर्भस्त्रीची हत्या करतात. कुठे फिरावी पाप जिजाऊ? या काळात तरी फॅशन, मोबाईल, टीव्ही, फेसबुक याच्यावर स्त्रियांमध्ये अपांत बोललेले दिसतात. जय जिजाऊ, जय शिव. केला गणी मुकावा मराठी मातीच्याने, केला गणी मुकावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, माझ्या जिजाऊचा छावा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अक्षर आहे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा हत्तीवरून साखर वाटली गेली. घरोघरी रांगोळी काढल्या गेल्या. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई, तर त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांनी एका शूर पुत्राला जन्म दिला, तो म्हणजे शिवाजी. जिजाऊ माता शिवाजी महाराजांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या गोष्टी सांगायच्या. शिवाजी महाराजांनाही वाटायचे की आपण त्याच्या संगे शूर व्हावे, महान व्हावे. आणि जिजाऊ ते शिवाजीराजे शूर झाले, महान झाले. एके दिवशी एक महिला गडावर जात होती. त्यावेळी एका माळ्याने तिच्यावर वाईट नजर टाकली. जेव्हा शिवाजी महाराजांना ते कळले तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढून टाकले. तर समजा तेव्हा ते महिलांचा कसा सन्मान करत होते आणि जिजाऊंनी त्यांना कसली शिकवण दिली असेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जाता एवढेच म्हणते की स्वराज्याची सावली ज्याने शुभाला दिशा दावली, स्वराज्याची गुढी उभारली. धन्य ती जिजाऊ माऊली, धन्य ती जिजाऊ माऊली. जय भवानी, जय जिजाऊ. भोसल्यांची सून, जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शुभांची माता, भाग्य कोणते अजून, शुभांची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने डौलतो, हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने डौलतो. नीट लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. तेव्हा दारोदार रांगोळ्या काढल्या गेल्या, साखर सुद्धा वाटली गेली आणि आमचे नाव जिजा असे ठेवले गेले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, घरातील माय यांच्याकडे
यांच्या आदर्श राजमाता होत्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय हिंद. माझा माता जिजाऊनी घडविले त्यांनी शूर शुभान साक्षात होत्या त्या आई भवानी. जन्म घेतला पती शुभांनी, जन्म घेतला पती शुभांनी. अरे शुभपणे काय माता, ज्या स्वराज्यासाठी आपण रक्ताचे पाणी गेले, ज्या स्वराज्यासाठी आपण रक्ताचे पाणी गेले, प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले. काय असा भारत पाहण्यासाठी आपण प्राणाचे बलिदान दिले, काय असा भारत पाहण्यासाठी आपण रक्ताचे बलिदान दिले. असा एकही दिवस नाही, असा एकही दिवस नाही की सरसर बातम्या पाहायला मिळतात. दररोजच्या वर्तमानाच्या बातम्या पाहिल्या तर मुलीवर दररोज एकतरी अत्याचार होतो. अशा बातम्या ऐकल्या की आपल्याला काटे येतात, अशा बातम्या ऐकल्या की अंगाला काटे येतात. अहो शुभ, आपल्या भारतात तर कुणालाही इमानदारीने आपले कर्तव्य पूर्ण करायचे वाटत नाही. कर्तव्य पूर्ण करायचे फक्त पैसाच कसा कमवाय हे सुरू आहे. फक्त पैसाच कसा कमवाय हे सुरू आहे. कोणत्याही क्षेत्रात मध्ये राहून भांडण, देवाहून भांडण, प्रांताहून भांडण. अहो आपल्या भारतात तर 10 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही. 10 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही. ती घराच्या बाहेर पडली की ती बरं तिच्या आईला तिची काळजी असते. याला जबाबदार कोण? बाहेर देशातले नाही, आपल्या देशातले या परिवर्तन घडू शकतात. आई आणि शिक्षक यांच्यातच असते. आई ही पहिली गुरु असते. नंतर शिक्षकांनी सुद्धा मुलांच्या मनात बंधुत्व देश प्रमाणाचे धडे ठसविले पाहिजे. तर जिजाऊंचे स्वप्न प्रत्यक्षात दिसते. आजची जिजाऊ पैशाच्या मागे लागली शिवबा वडिलांच्या पैशावर ऐश करीत आहे. मला असे म्हणावे वाटते की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उतारी. जय हिंद, जय शिवाजी. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही, महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा, झुकवीन माझी मान. मुजरा तुम्हाला मानाचा, झुकवीन माझी मान. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1998 रोजी बुलढाणा या जिल्ह्यातील सिंदखेडे या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव व त्यांच्या आईचे नाव महासाबाई असे होते. सन 1605 साली त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. राजमाता जिजाऊ लहानपणापासूनच खूप चतुर व अभ्यासावर लक्ष देत होत्या. राजमाता जिजाऊ यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी लहानच वयात, खेळण्याच्या वयात तलवारबाजी, ढाल कशी, युद्ध कसे खेळायचे शिकले होते. राजमाता जिजाऊने शिवरायांना राम, कृष्ण आणि भीम यांच्या गोष्टी सांगत असत. शिवराय हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी राजमाता जिजाऊंनी फार मोठे योगदान दिले आहे. अशाच राजमाता जिजाऊ यांनी 17 जून 1674 रोजी आपल्या वयाच्या 80व्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाछाड या गावी यांचे निधन झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. लेखती भोसल्यांची सून होऊन आली, जाधवांची लेखती भोसल्यांची सून होऊन आली. शहाजी राजांचा संसार सोन्यापरी सजून गेली. शहाजी राजांचा संसार सोन्यापरी सजून गेली. वाघिणीचं काळीज तिचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचं काळीज तिचं वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास म्हणे जगदंब जगदंब तिच्या ओटी. स्वराज्याचा ध्यास म्हणे जगदंब जगदंब तिच्या ओटी. नमस्कार, मी कुमारी कार्तिकी गोविंद धैफळे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. आपल्या समोर विषय मांडते. मी जिजाऊ बोलते. 1500 पौष पौर्णिमा शके 1598 मध्ये महासराने आणि लखुजी राजे यांच्या घरी आम्ही जन्माला आलो तेव्हा दारादारांमध्ये रांगोळी काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली आणि हत्तीवरून साखरही वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांच्या वर्दळी, युद्धाचे डावपेच, न्यायनिवाड हे तर नित्याचेच. असं होतं आमचं बालपण.
असं होतं आमचं बालपण. 1605 मध्ये शहाजीराजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनामध्ये स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटामध्ये अंकुरही वाढू लागला होता. आम्हाला डोहाळेही लागले. आमचे डोहाळे हे वेगळेच होते. आम्हाला मेवा मिठाई, सुगंधी सरबते ही नको होती. आम्हाला हत्तीवर बसावंसं वाटायचं. उंच उंच डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटायचे. आमच्या पोटी शुभा जन्माला आले. आम्ही शुभांना तलवार, घोडेस्वारी तर शिकवलंच, पण त्याचबरोबर रामायण, महाभारत, अभिमन्यूच्या गोष्टीही सांगितल्या. आणि शहाजीराजे हे विजापूरच्या दरबारात सरदार असल्याने त्यांचे तिथे येणे जाणे असायचे. अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजीराजे शुभाराजांना म्हणाले, शुभाराजे, तुम्हाला बाईचा नाच बघायला यायचे का? तर शुभाराजांनी आम्हाला विचारले, आऊ साहेब, आम्ही बाईचा नाच बघायला जाऊ का? आम्हाला शुभांचे लक्ष विचलित होऊ लागले असे जाणवले. आम्हाला चीड आली, आमचा संताप झाला आणि आम्ही बोललो, बेटा, बाई नाचवायची नसते तर ती वाचवायची असते. बेटा, बाई नाचवायची नसते तर ती वाचवायची असते. आम्ही येतो, आमची वेळ झाली आहे, आम्ही निघतो, आम्ही पुन्हा येऊ. जगदंब जगदंब. कन्या भोसल्यांची सून, शुभांची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्यांचा पताका नव्या अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. माझा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा दारादारात रांगोळ्या काढण्यात आली, तोरण बांधण्यात आली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. आईच्या इच्छा खातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबराजे हे सर्वात मोठे धाकट रत्न. अतिशय कठीण परिस्थितीतून आम्ही शिवरायांना घडविले. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांची गाय करू नये अशी शिकवण आम्ही शिवरायांना दिली होती. आम्ही पाहिलेले स्वराज्याचं स्वप्न ते त्यांनी पूर्ण केले होते. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राज्य, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिमाणाची, साथ होती आई भवानी व जिजामाता. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावंसे वाटते की ना वाकायचे ना झुकायचे, अन्यावरून पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. म्हणून तर जिजामाता तुम्हाला माझा मानाचा मुजरा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, वैद्य जमलेले माझे बालमित्र मैत्रिणी, आज तुम्हाला मी जिजामाता यांच्याबद्दल मी 2 शब्द सांगते. तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ही माझी नम्रता. जिजामाताचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला. त्याच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्याच्या वडिलांचे नाव खंडोजी लेवसे पाटील असे. त्यांचा विवाह 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला. त्या लहानपासून जिद्दी, करारी, बाणेदार. एवढे बोलून मी माझे माझे नमस्कार. माझे नाव आराध्य विष्णुदेव फळे. वाघाच्या बनायचे असल्यावर काही जणचे लागते. म्हणून तर आज जिजामाता तुमचे चरण सदैव माजुते, सदैव माजुते. म्हणून प्रेम आपुलकी त्याग जिथं शेवटी जाता इतकंच म्हणते की थोर तुमचे कार्य जाऊ उपकार नाही भिजणार. सूर्यचंद्र असण्यापर्यंत
बिजाऊ शब्दसंहिते जय हिंद जय भारत. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वर्ग गुजर, तो बसलेला माझ्या बाळमित्र मैत्रिणी, मी आज तुम्हाला आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करतात. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 1298 रोजी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव मासबाई उर्फ गिरजाबाई आणि पतीचे नाव शहाजीराजे भोसले. लखोजी जाधव. एवढे बोलून मी मैदान आज पहा जपले, फुलांनी फुलाचे मन आज पहा जपले, अशा मंगल प्रसंगी आभार आपले मानते, अशा मंगल प्रसंगी आभार आपले मानते. सर्वप्रथम सर्वांचे मी आभार मानते व येथे जमलेले शिक्षक व पालक यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व येथील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व कार्यक्रम शांतपणे ऐकला याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद.